किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या 5व्या शाखेचा सांगली येथे उत्साहात शुभारंभ। कुंडल तालुका पलूस येथील किसान नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड कुंडल या संस्थेच्या 5व्या शाखेचा सांगली येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष अनिल लाड, उपाध्यक्ष सारंग माने, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष एडी पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी संस्थापक चेअरमन अनिल लाड म्हणाले की सांगली येथे संस्थेची ही 5वी शाखा सुरू करत असून ग्रामीण भागातून आलेल्या सांगली शहरामध्ये सामान्य माणसांच्या आर्थिक हितासाठी व संस्थेच्या स्वच्छ पारदर्शक कारभारामुळे व्यापारी वर्गातून सांगली येथे शाखा सुरू करावी अशी मागणी आल्यामुळे सरापकट्टा येथे आम्ही शाखा सुरू केली असून जास्तीत जास्त नागरिक व्यापारी यांनी संस्थेमध्ये आपले व्यवहार सुरू करावे असे आवाहन शेवटी केले। यावेळी जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनियर NP कोरे, मोहनराव पवार, पोलीस अधिकारी सुनील कदम, प्रशांत लाड, ॲग्री ऑफिसर मुकुंद लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी विक्रांत लाड, अरविंद वाघमोडे, सुहास मनोळकर, मजूर फेडरेशन संचालक जयसिंग पाटील, सतीश पाटील, आनंदराव जाधव, दीपक कारंडे, मुरलीधर कदम तसेच संजय जाधव, सचिव महाराष्ट्र द्राक्षबाग सचिव तसेच किसान पतसंस्था व खाशीबाई ॲग्रो फार्मर संस्थेचे सर्व आजी माजी संचालक मंडळ, संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।